कुठला येतो? योगेश सर होते. बाप म्हटल्यावरती कोण समोर येतो? विश्वासाचा पिता अब्राहम. पण त्याच्याविषयी नाही बोलायचं आज. आज अब्राहम नाही, आज इसाक नाही, आज याकोब पण नाही. आज काहीतरी वेगळं ऐकायचं, वेगळं काहीतरी. हॅलो, म्हणा मी तयार आहे. एक असं कॅरेक्टर ज्याच्याविषयी जास्त हायलाईट त्याचे बायबलमध्ये त्याचे रेफरन्स पण फार कमी आहेत, फार हार्डली रेट्स रेफरन्सेस आहेत. बट दॅट कॅरेक्टर इज सो प्रफॉर्मंट अँड सो इम्पॉर्टंट, ज्याने इस्रायलावरती 3 असे लेकरं देऊन टाकले आपली. एक लीडर दिला, एक महायाजक दिला आणि एक संदेष्टी दिली. थोडंसं लिंक जुडले असेल. अजून पण नाही. येशूच्या नावात तुम्ही थोडं धोरणात या. हां, कोणाविषयी बोलतोय? पुढारी, महायाजक आणि संदेष्टी. मोजेस नेटकेविषयी नाही, मोशेच्या वडिलांविषयी आज आपण अभ्यास करूया. मोशेच्या वडिलांचं नाव? आम्ही नावं ठेवतो नाही का, सतीश, सुनील, संजय, हे अशी नावं त्यावेळेस नव्हती. मोशेच्या वडिलांचं नाव अमराम. से अमराम. अमराम. आर यू फॉलोविंग? अमराम हा मोशे, अहरोन आणि मिरियाम यांचा पिता. तो लेवी वंशातील होता. कळते तुम्हाला? आणि निवास मंडपामध्ये एका ठराविक वंशाला एक जबाबदारी असायची, आणि तो होता द लेवी ट्राइब्स, लेवाइट्स. यू नो, द लेवाइट्स हू इज टू सर्व ॲट द टॅबरनॅकल. आणि म्हणून लेवी वंशाचा तो होता. इस्रायलाच्या इतिहासामध्ये त्याचे महत्त्वाचे स्थान आहे. जरी बायबलमध्ये अमरामाविषयी जास्त आम्हाला माहिती मिळत नसेल, परंतु असं म्हणतात, विश्वास, धैर्य आणि देवाच्या योजनेवरील भरोसा शिकावा तर अमरामाकडनं शिकावा. अमराम म्हणा, अमराम ज्याच्याविषयी आम्ही वाचतो बुक ऑफ एक्सोडस चॅप्टर 6 वर्स 20. काढा बरं, निर्गम 6:20. अमरामाने आपली आत्या योखबेद ही आपली बायको केली. तिच्यापासून त्याला अहरोन व मोशे झाले. अमरामाचे आयुष्य 137 वर्षांचे होते. किती? हे जगायचे कसे जगत असतील एवढे? काय खात होते काय माहिती आहे काळचे लोक, हे ना, समृद्धी. वी डोंट नो व्हॉट दे यूज्ड टू ईट. पण एक लक्षात ठेवा, जर देवाने या व्यक्तीला उदंड आयुष्य दिलं होतं, त्याचं कारण हे आहे की तो विश्वासू, धैर्यवान आणि देवाच्या योजनेवरती विश्वास ठेवणारा होता. टुडे इज द फादर्स डे. सो बिईंग अ फादर, ऐका पित्यांनो, पित्यांसाठी एक देवाकडनं संदेश आहे आजच्या सकाळी. एक पिता कसा असावा, एक पित्याच्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत, एक पित्याने कोणती भूमिका बजावली पाहिजे, एक पिता म्हणून त्याने कशा प्रकारे स्वतःला सेट केलं पाहिजे ॲज अन एक्झाम्पल बिफोर द चिल्ड्रन्स, बिईंग अ फादर. सो नंबर 1, पहिली गोष्ट ही आम्ही शिकतो अमरामच्या लाईफमधनं. अमराम वॉज फ्रॉम दी ट्राईब ऑफ, किंवा अमराम हा लेवी वंशाचा होता. अमराम हा याकोबाचा पुत्र लेवी. ऐकताय? अमराम हा याकोबाचा पुत्र लेवी यांच्या वंशाचा होता. लिंक जुळते ना बरोबर? शेवटी आपण अब्रामाकडे जाणार आहे, दुसरं काय कुठं जात नाही आपण. फादर ऑफ अब्राहम इज, वी हॅव टू फॉलो हिम. सो जो लेवी वंश होता, त्या लेवी वंशामध्ये जन्म झालाय अमरामाचा, जो की याकोबाचा पुत्र लेवी, 12 वंशांपैकी. देवाने पुढे याच वंशाला याजकी आणि मंदिराकरिता किंवा मंदिर सेवेकरता निवडले. ऐकताय मला? हालेलुया. पित्यांनो, अतुल लक्ष माझ्याकडे दे, लक्ष दे माझ्याकडे. देवाने अब्रामाला निवडलं का? तर त्याने देवाच्या मंदिरामध्ये देवाची सेवा करावी. धन्य आहेत ते पिते किंवा पिता जो पिता देवाची सेवा करत आहे. बापरे, तुमच्या लक्षात एक गोष्ट खरंच येत नाहीये, देवाची सेवा यापेक्षा मोठं कोणतं स्थान नाहीये, कोणती जबाबदारी पण नाहीये चर्च. म्हणून पिता म्हणून या ठिकाणी आपण काय वाचतो की, वाचूया निर्गम 6:16 पासून. कॅन यू रीड प्लीज? एक्सोडस चॅप्टर 6 वर्स 16 ऑनवर्ड्स. लेवीच्या वंशवळीप्रमाणे त्याच्या मुलांची नावे ही: गेर्शोन,
कहात व मरारी. लेवीचे आयुष्य 137 वर्षांचे होते. हां. गेर्शोनाचे मुलगे त्यांच्या त्यांच्या कुळाप्रमाणे हे: लिब्नी व शिमी. कहाताचे मुलगे अमराम, इसहार, कोणाचा हेब्रोन. मुलगा? अमराम. कहाताचे मुलगे. त्याच्या वडिलांचं पण नाव दिलं इथे, कहात, है ना. हॅलो, ही वंशवळ इम्पॉर्टंट आहे बरं का. जर त्यांची नावे बायबलमध्ये आली याचा अर्थ हा की इट हॅज प्रफाउंड इम्पॉर्टन्स इन द बायबल. द मिनिंग इट सेल्फ, द नेम इट सेल्फ हॅज द वेटेड ॲक्च्युली. आणि तर नावामध्ये इम्पॉर्टन्स आहे. आणि इथे आम्ही काय शिकतो बरं? पहिल्या मुद्द्यामधून आम्ही काय शिकतो माहिती आहे का? सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे आहे. खाली कुणीच बघायचं नाही, सगळे माझ्याकडे बघायचं. फक्त रेचल वाचेल. लुक ॲट मी. आम्ही पहिल्या मुद्द्यामधून काय नेमकं शिकतो? देव आम्हाला काय शिकवत आहे पहिल्या मुद्द्यामधून? देव अनेकदा, ऐका, देव अनेकदा सामान्य कुटुंबातून असामान्य सेवक उभे करतो. गॉड ऑलवेज फ्रॉम द ऑर्डिनरी बॅकग्राऊंड ही रेज अन एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्वंट्स टू मॅग्निफाय हिज होली नेम. सी ते अमराम वॉज व्हेरी ऑर्डिनरी फॅमिली पर्सन. आय मीन त्याचं बॅकग्राऊंड बघा, एकदम साधं होतं. त्यांना कुठं घेऊन गेले होते? गुलामगिरीमध्ये. म्हणजे इस्रायल लोक जे 430 वर्ष गुलामगिरीमध्ये होते, तिथे मोशेचं परिवारही गुलामगिरीमध्ये होतं. हे विसरायचं नाही आम्हाला. एका गुलामाचा मुलगा त्याच लोकांना बाहेर काढणारा शास्ता बनला किंवा पुढारी बनला किंवा लीडर बनला. हाऊ डज इट हॅपन? इट इज हॅपन बिकॉज गॉड हॅज चोजन युअर लाईफ. ही हॅज चोजन यू. देवाने जेव्हा तुम्हाला निवडलेलं आहे पिता म्हणून, लक्षात ठेवा, तुमचं जरी बॅकग्राऊंड साधा असेल ना, एक सामान्य परिवारामधून आम्ही आहोत पाळक साहेब, आमचं घर एकदम साधं आहे. आज तुम्ही साधे नाही, आज तुम्ही असाधारण आहात, कारण तुम्हाला पित्याने बोलवलेलं आहे. लेवी वंशाची काम होतं मंदिरात सेवा करणं, देवाचं याजकीय सेवा करणं. आज तुम्ही आणि मी ख्रिस्त येशूच्या रक्ताने सगळेचे सगळे लेवी बनलो आहोत. म्हणून ते पेत्रामध्ये म्हटले की आम्ही सगळे रॉयल प्रिस्ट आहोत. वी आर रॉयल प्रिस्ट टुडे, नो मॅटर व्हॉट बॅकग्राऊंड वी कम्स फ्रॉम. आम्हाला गरज नाही त्याचं, त्या बॅकग्राऊंडचं. पण एक गोष्ट फार महत्त्वाची की ज्या देवाने मला सेवेसाठी पाचारण केलेलं आहे तो देव खूप महान आहे. किती लोक आमेन म्हणतील? पहिली गोष्ट, अमराम कोण होता? लेवी वंशाचा. आणि आम्ही काय शिकतो? देव अनेकदा असामान्य कुटुंबातून, सामान्य परिवारातून असामान्य सेवक घडवतो. मी म्हणतो त्या बापाला आणि त्या आईला अभिमान वाटला पाहिजे की माझा मुलगा आणि माझी मुलगी सेवा करत आहे. मी म्हणतो धन्य झाले ते पेरेंट्स ज्यांचे लेकरं उच्च शिक्षित होऊन देवाची सेवा करतायत. किती लोक ऐकतायत मला? आज सकाळी ना एका देवाच्या सेवकाला आम्ही ऐकत होतो आणि खूप सुंदर ते म्हणाले की गॉड हॅज असाइन हिज डिवाइन फेवर ओव्हर युअर लाईफ. What the favor indicates? Favor indicates the protection, promotions, and the acceleration in the life. Hallelujah. येशू ख्रिस्तावर डबल फेवर होता. Jesus had double favor. The favor of man and favor of God even. म्हणा माझ्यावर दुहेरी फेवर आहे, एक देवाचा आणि एक माणसाचा. आणि ते सेवक म्हणाले तुमच्यावर देवाचा फेवर जर आहे ना, तुम्हाला पसंत न करणारेही तुम्हाला पसंत करतील. तुम्ही साक्ष आता दिली. मला तिरस्कार माझी करणारी म्हणते तुम्ही जा, तुम्ही या. हे काय? सिम्पली फेवर आहे प्रभूचा. युअर एनिमी विल कम अँड से यू आर सो ब्लेस्ड टू मी व्हेन गॉड्स फेवर इज अपॉन युअर लाईफ. चर्च बोला ना आमेन. हालेलुया. एम आय मेकिंग एनी सेन्स विथ यू? प्लीज मग सांगते आहात का तुम्ही? पहिली गोष्ट, अमराम हा लेवी वंशातील होता आणि लेवी वंशाला देवाने स्पेसिफिक कामासाठी निवडलेलं होतं. धन्य आहेत ते उदर, आईचं जे उदरात लेकरू जन्मलं का ते गर्भ, आणि तो पिता धन्य आहे ज्यांची लेकरे परमेश्वराचं नाव रिप्रेझेंट करतात जगामध्ये. म्हणतो माझी आई, माझे वडील धन्य झाले की त्यांचा मुलगा सेवा करत आहे. ती आई आणि तो बाप धन्य की ज्यांच्या लेकरांच्या नावापुढे नाव आले, टायटल सर्वंट, सेवक. प्रेज लॉर्ड. हालेलुया. मग सांगते आहात तुम्ही? नक्की तुमचे लेकरं खूप शिक्षित करा, काही शंका नाही. काय म्हटलं मी? नक्की लेकरं शिक्षित करा, डॉक्टर हो पण देवाची सेवा करा. जेवढा सन्मान डॉक्टरला जगात आहे ना, त्यापेक्षा काही पटीनं स्वर्गात तुला सन्मान आहे.
तो देवाची सेवा करतो. मी ओळखतो काही माझ्या मित्रांना जे डॉक्टर आहे बाय प्रोफेशन, इंजिनियर्स आहेत, हायली क्वालिफाईड दे आर, बट दे आर नॉट इन टू द फील्ड, दे आर इन टू द मिनिस्ट्री, इन टू द गॉड्स फील्ड, बिकॉज दे अंडरस्टूड द इम्पॉर्टन्स ऑफ द कॉल ऑफ द मिनिस्ट्री दॅट गॉड हॅज गिवन दॅम. आमेन, हालेलुया. दुसरी गोष्ट, अब्राम हा विश्वासाचा मनुष्य होता, विश्वासू मनुष्य होता. पित्यांनो लक्षपूर्वक आहे का, विश्वासू मनुष्य होता अब्राम. इब्री 11:23 मध्ये आम्ही वाचतो, जेव्हा फारोने लहान मुलांना मारायची आज्ञा केली तेव्हा अब्राम आणि योखबेदने आपल्या मुलाला लपवून ठेवले. बायबल सांगते मोशे फार सुंदर होता बरं का. हॅलो, ऐकताय मला? मोशे फार देखणा होता, असे रेफरन्सेस आहेत. देवाने पाहिलं बाळ सुंदर आहे, अब्रामने पाहिलं बाळ सुंदर आहे, योखबेदने पाहिलं बाळ सुंदर आणि त्याने त्याला लपवून ठेवलं, असं वचनामध्ये म्हटले. वाचा ते वचन. मोशे जन्मल्यावर त्याच्या आईबापांनी विश्वासाने त्याला 3 महिने लपवून ठेवले, हा, कारण ते मूल सुंदर आहे असे त्यांनी पाहिले. कसं आहे मूल? हॅलो, मी तर हे म्हणतो, शारीरिक सौंदर्यापेक्षा तुमच्या लेकराची आत्मिक सौंदर्य तपासा. तुमचं लेकरू कसं आहे? किती आई वडिलांना अभिमान आहे तुमच्या लेकरांचा की तुमची लेकरच देवाची सेवा करतायत? आहे का अभिमान? वडिलांना अभिमान आहे का? अजून आमची लेकरं छोटे आहेत पाळक साहेब, बरं, ज्यांची मोठी त्यांना तरी अभिमान आहे की नाही? हालेलुया. हां, तबला जरी वाजव तरी एक सेवा आहे ती. यश, अभिमान आहे का तुम्हाला तुमच्या लेकराचा? असला पाहिजे. वचनामध्ये म्हटलंय, विश्वासाने मोशे जन्मल्यावर त्याच्या आई वडिलांनी त्याला 3 महिने लपवून ठेवले, कारण त्यांनी पाहिले की बाळ सुंदर आहे आणि राजाच्या आज्ञेला ते भिवून गेले नाहीत. म्हणजे एवढा विश्वासामध्ये स्थिर होता अब्राम की त्याने, तो विश्वासू व्यक्ती होता. विश्वास म्हणजे परिस्थितीपेक्षा देवावरती अधिक भरोसा ठेवणे. Faith simply means having a complete trust upon God in spite of all the circumstances that we face every day in the life. आहेत मस्त सांगती. हालेलुया. कोणताच बाप असा नाही म्हणत, मी माझा मुलगा सोडून दिला सेवेसाठी, पाळक साहेब जा घेऊन. हे शब्द आता ऐकायला भेटत नाही आंटी. मी जेव्हा सेवेला सुरुवात केली ना, तेव्हा मी पाहिलं अक्षरशः आदिवासी भागातून, आदिवासी त्या दुर्गम भागातून लोकांनी आपली लेकरं पाठवले आणि आईवडील जेव्हा भेटायला आले का 4-6 महिन्यानंतर ते म्हणाले की आम्ही आमचं लेकरू देवासाठी देऊन टाकलंय. म्हणजे नाझीर केला त्यांनी. हन्ना म्हणाली, मी शमूवेलाला देवासाठी वाहून दिला, आता तो देवाचा अनॉइंटिंग, देवाचा अभिषेक कॅरी करत आहे. हॅलो, जेव्हा तुम्ही तुमच्या लेकरांना देवाच्या स्वाधीन करता, तो बाप किती विश्वासू ठरला आपल्या शब्दाशी. तो म्हणाला की नाही, मला माझ्या लेकराला वाचवायचं. म्हणजे योखबेद आणि अब्रामाने त्या लेकराला 3 महिने लपवून ठेवलं. किती? तो विश्वासू देवाशी राहिला, माणसाशी नाही. आणि त्याला हे माहिती आहे की परिस्थिती बदलण्यासाठी माझी भिस्त प्रवृत्ती असणं गरजेचं आहे. आई वडिलांना मला सांगायचं आहे, पित्यांनो ऐका, मातांनोही ऐका, तुम्ही विश्वासू देवाशी राहाल, नक्कीच तुमचे लेकरं गॉडली जनरेशन उभे राहतील उद्या. They're gonna glorify the name of the Lord. Number 2 was so important. Amram was a faithful person. He was faithful to God. And त्याचा ते फेथफुलपणाचं जे देवापाने त्याला प्रतिफळ दिलं, ते प्रतिफळ हे होतं की काय घडलं. समजा मोशे मेला असता, देवाचा प्लॅन यशस्वी झाला असता का? हे ना, देवाचं बघा ना, देवाने इस्रायली लोकांना बंदिवासातून काढण्याकरता बंदिवानामधल्याच गुलामाच्या एका पोराला निवडलं, त्यांना बाहेर काढायला. काय प्लॅन आहे प्रभू तुझे? कधी कधी समजत नाही आम्हाला, एकदम आउट ऑफ कॉम्प्रिहेन्शन होतं ते. म्हणजे आम्हाला कळत नाही, इट्स कम्प्लीट आउट ऑफ आवर माइंड की देवा कसं आहे हे. अँड गॉड ओनली डज ऑल दिस थिंग्स. नंबर 3, अब्राम एक धैर्यवान पिता होता. निडर था वो डरता नहीं था लोगों से. का निडर होता तो बघा, निर्गम 2 अध्याय 1 आणि 2 वचन आपण वाचूया. लेवी वंशातल्या एका पुरुषाने जाऊन
लेवीची कन्या बायको केली. हां. ती स्त्री गर्भवती होऊन तिला मुलगा झाला. ते बालक सुंदर आहे हे पाहून तिने त्याला 3 महिने लपवून ठेवले. पुढे त्याला लपवून ठेवता येईना म्हणून तिने लव्हाळ्यांचा एक पेटारा बस करून. 1 मिनिट उदाहरण पाहूया. जर अम्राम आणि योकबेद घाबरले असते तर कदाचित मोशे जिवंत राहिला नसता. मोशेला जिवंत ठेवलं त्यांनी, कारण फारोच्या धमकीपेक्षा त्यांनी देवावरती विश्वास ठेवला. कारण देवाने त्यांच्यासाठी, मी म्हणतो अम्रामाच्या धैर्यामुळं मोशेचा जीव वाचू शकला असं म्हटलं तरी चालेल. हॅलो, आत माझ्या संगती एक धैर्यवान पिता बना. एक रील मी परवा पाहिली एका मुलाची, मी ते ठेवलं होतं स्टेटसवरती. बऱ्याचशा लोकांनी मला मागून घेतलं की आम्हाला पाठवा. आई बापाला जेवण वाढत असते आणि बाप टेबलावरती जेवणाची वाट बघतो. तेवढ्यात मुलगा दार असं उघडतो जोरात आणि येतो आतमध्ये आणि म्हणतो, आज आई मी तुला एक सत्य गोष्ट सांगणार है. एक बात मुझे आज आपसे कहनी है मेरे पिता के बारे में. मेरे पिता समान स्वार्थी पिता मैंने अभी तक नहीं देखा. काय म्हटलं? ह्या माझ्या बापासारखा स्वार्थी व्यक्ती मी पाहिला नाही जीवनामध्ये आजपर्यंत, ज्याला तू आता जेवण वाढत आहेस. बाप बागून त्याला म्हणतो, हां त्याला बोलू दे, तो आता मोठा झालाय, बोल बेटा बोल, क्या बोल रहा है बात करो. म्हणे जब भी आप मुझे रोटी देते, एक रोटी देती हो वो आधी मुझे देता. जब आप उन्हें एक गिलास दूध देते हो तो आधा मुझे दे देते हैं. सुख है कि बांटते हैं लेकिन दुख नहीं बांटते. पिछले 2 महीना से पिताजी को सैलरी नहीं हुआ. मैंने कहा कि मुझे गिटार लेनी है पापा. पापा ने कहा ये कार्ड लेके जा बेटा, अच्छे गिटार लेके आ और एक अच्छा कलाकार बन के दिखा. इतने स्वार्थी पिता मैंने नहीं देखे जो सुख बांटते दुख नहीं बांटते. लिटरली मी रडलो होते जेव्हा मी व्हिडिओ बघितली. इतका टीयर्सफुल होता, इट्स सो टचिंग होता की आहे ना, ह्या बापाने अश्रू गाळले असतील ना की देवा सगळ्या लेकरांना मारायची आज्ञा केली, मी आता माझं लेकरू लपू तर कसं लपू. काय धैर्य त्या बापाचं. थोडा विचार करा, गुलाम आहे तो, कुठूनही त्याच्यावरती हल्ला होऊ शकत होता, त्यालाही मारून टाकू शकत होते, पूर्ण परिवार संपला असतं. पण धैर्य बघा, कारण त्या अम्रामाने परमेश्वरावरती विश्वास ठेवला फारोच्या धमकीपेक्षा. तुम्ही देवावरती नक्कीच भिस्त ठेवा. तुमची मुले उद्याचे मोठे मोशे आहेत. पित्यांनो, धैर्य ठेवायचं काम तुमचं आहे. पत्नी कदाचित खचेल. मला वाटतं योखबेद घाबरले असेल. अहो काय करायचं आता, हे लेकरू आता मोठं होत चाललंय आणि तो रडतोय पण आवाज पण बाहेर जातोय. तो म्हटलं असं भिवू नकोस, आपण काहीतरी तर्क लावूया. आणि खूप सुंदर तर्क लावला गेला. हॅलो, ज्याच्या घरातून फरमान आलं ना मारून टाकणं, त्याच्या घरामध्येच पोरग पाठवून दिलं अधिकृतरित्या. आता वाढव त्याला तू स्वतः. काय प्रभूचं काम आउटस्टँडिंग असतं बघा. हालेलुया. जिथून आम्हाला धमकी येईल का, हो तेच धमकी देणारे आम्हाला भेटतील, कारण तो फेवर आहे देवाचा. मी म्हणतो देवाचा वेगळा फेवर अम्रामावरती होता, कारण अब्राहम हा धैर्यवान न घाबरणारा पिता होता. जर यदा कदाचित दोघं घाबरले असते, मोशे जिवंत नसता. इजरायल लोक अजूनही बंदिवासामध्ये असते. इट वॉज अ डिवाइन प्लॅन ऑफ गॉड की अम्रामाला देवाने रेज केलं. चौथा पॉईंट फार महत्वाचा चर्च. अम्रामाने देवाच्या योजनेत आपली भूमिका पार पाडली. अब्राहम प्ले हिज रोल अपॉइंटेड बाय गॉड. आणि तो रोल कोणता त्यांनी पार केला की त्याने लिटरली आपल्या, म्हणजे अब्राहम स्वतः मोठा नेता नव्हता. ऐका, तुम्ही एक सामान्य पिता आहात, हरकत नाही, तुम्हाला कोणी ओळखत नाही, काही प्रॉब्लेम नाही. पण जेव्हा तुमचं लेकरू बाहेर पडेल ना, हॅलो ऐकताय का मला, जेव्हा मोठा संदेष्टा बनेल आणि तुमचे वडील जेव्हा बाहेर पडतील ना, लोक म्हणतील हे अमुक अमुक संदेष्टाचे वडील आहेत बरं का, हे असंच नाव घेतलं जाणार आहे. म्हणजे अम्राम एक मोठा पुढारी नव्हता, अधिकारी नव्हता तो, परंतु त्याने अशा मुलांचं संगोपन केलं. ऐका लक्षपूर्वक आई वडिलांनो, ज्या लेकरांनी इतिहास बदलून टाकला. अब्राहम मोठा पुढारी नव्हता, मोठा लीडर नव्हता, मोठा प्रख्यात कोणी नव्हता, परंतु तो एक बाप होता, एक धैर्यवान बाप होता, प्रभूती भिस्त ठेवणारा होता. त्याने अशी लेकरं बनवली जे लेकरांनी इतिहास घडवला. मोशे इस्रायलाचा मुक्तिदाता ठरला, अहरोन पहिला महायाजक ठरला आणि मिरियाम पहिली संदेष्टी ठरली त्या काळी. प्रेज द लॉर्ड. इथं एक मुलाचा विषय होता, इथं 2 मुलं वाचवले त्यांनी.
अहरोनाविषयी काय फारसं सांगत नाही बायबल, परंतु मोशेविषयी सांगितलेलं आहे की मोशेला त्या बास्केटमध्ये ठेवलं आणि त्याला कशा प्रकारे बाहेर रवानगी केली. कधी कधी ना आपली सर्वात मोठी सेवा म्हणजे, ऐका, आपली सगळ्यात मोठी सेवा म्हणजे देवभक्तीमधील आपली पुढची पिढी जी आपण घडवतो ती. तुमच्या लक्षात एक गोष्ट येत नाही. बरेचसे प्रॉफिट इथे येऊन बोलून गेले की तुम्हाला पाहून म्हटलं की तुम्ही एक ब्लेसेड पिढी आहात का, तर तुमच्यातनं पिढी बाहेर पडतीये. वडिलांनो, तुमच्यातनं पिढी बाहेर येते. परिवारानं तुमच्यातनं पिढी बाहेर आली आहे. आता ही पिढी पुढच्या पिढीला घडवणारी बनणार आहे आणि या पिढीद्वारे देवाचं गौरव होणार आहे. अमराम, ही वॉज द फोर्थ पॉइंट. ही वॉज म्हणजे ही अंडरस्टूड द प्लॅन ऑफ गॉड. त्याला देवाचा प्लॅन कळला. व्हॉट एक्झॅक्टली द विल ऑफ गॉड इज फॉर माय सन. आणि काय प्लॅन होता माहिती आहे का? काय प्लॅन होता की मी आता लेकरू लपवून ठेवू शकत नाही, पण तिथे ज्ञान पुरवलं देवापणे त्याला. मला तुम्हाला हे म्हणायचं आहे, देवाच्या भयातल्या नीतिमान पुरुषाला देव योग्य समय योग्य ज्ञान देतो. एक वचन आपण वाचूया, प्रोव्हर्ब्स 20 and verse 7 प्लीज. कॅन यू रीड? जो नीतिमान मनुष्य सात्विकपणे चालतो, जो नीतिमान मनुष्य सात्विकपणे चालतो, त्याच्या मागे त्याची मुले धन्य त्याच्या होतात. मागे त्याची मुले. मुले म्हणजे मुली पण आल्या. चिल्ड्रन्स म्हटलं इंग्लिशमध्ये. काय होतात म्हणा? माझ्या मागे माझी पिढी ही धन्य आहे, कारण मी गॉडली पिढी बनवत आहे. हालेलुया. म्हणजे बघा ना, आता वाचूया निर्गम 15-20, एक्सोडस 15-20. मग अहरोनाची बहीण मिरियाम संदेष्टी होती. हिने हाती डफ घेतला आणि सर्व स्त्रिया डफ घेऊन तिच्या मागून नाचत चालल्या. कोण होती ती? संदेष्टी. ऐका ना, माझ्याकडे बघा सगळे. हॅलो, प्रेज लॉर्ड. तुम्हाला 2 लेकरं आहेत. एक तुमचा मुलगा प्रॉफिट, किंवा तुमचा मुलगा प्रेषित आणि तुमची मुलगी प्रॉफिट. किती अभिमान वाटतो ना असं बोलायला? वाटतो की नाही वाटतो? आयांनो, बापांनो, आहे की नाही अभिमान लेकरांचा? काय कार्ट दिले प्रभू, फार त्रासदायक आहे असं म्हणताय का? का अभिमान बाळगता लेकराबद्दल तुमच्या? हॅलो, हे ना, आम्ही एबिनेझरचे काल फोटो चेक करत होतो. त्याने एक स्टेटस ठेवलेला आहे. तो छोटा असताना किती माझ्यासारखा गरीब होता ते पण त्याच्यामध्ये आहे. आणि खूप छान ते फोटो जेव्हा आम्ही पाहत होतो, इट वॉज सो, ते दिवस आम्हाला आठवलं की तो किती नॉटी होता, कसं लहानाचा मोठा झाला. आणि एक अभिमान वाटतो ना. एक ठराविक एजपर्यंत लेकरू आता आलेला आहे, तो देवाची सेवा करत आहे. मी म्हणतो तुम्हाला, मी एकच अभिमान शेवटपर्यंत ठेवणार. तो किती शिकला आणि काय झाला ते नाही, तो त्याच्या जिवंत प्रभूला रिप्रेझेंट करत आहे, ते महत्त्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथे मी म्हणतो योखबेद आणि अमराम हे गुलाम होते, आणि गुलामाची लेकरं एक लीडर बनला, एक महायाजक बनला, एक संदेष्टी बनली. कोणी विचार तरी केला असेल का? असं काम आहे प्रभूचं. तुम्ही काय विचार करताय तुमच्या मुलाविषयी, तुमच्या मुलीविषयी मला माहिती आहे. तुम्हाला मी एक सांगतो, ते उद्याचे प्रेषित आणि संदेष्टे आहेत. ते उद्याचे याजक आहेत आणि उलथापालथ करणारे नक्कीच प्रभूचे ते आहेत. कारण देवाने जेव्हा 12 शिष्यांचा तपासून बघा अभ्यास, एकही 12 शिष्यांमधला उच्च शिक्षित नव्हता. लूक आणि पौल सोडला तर सगळे अंगठा बहादर, एकदम मस्त मासे धरणारे, एकदम अडाणी. पण जेव्हा ते उभा राहिले, हजारोचे संख्येने लोक बदलत गेली. पत्रस की छाव में, परछाई में लोग ठीक होते थे. व्हाट इज दैट? इज इट क्वालिफिकेशन दैट ही हैज टेकन फ्रॉम सम युनिव्हर्सिटी? कुठं भेटते शिक्षण? तुमच्या सावलीत लोक बरे होतील भेटतं कुठं? कुठल्या मेडिकल कॉलेजमध्ये डॉक्टरची सावली पडली तर लोक बरे होतील. मग काय करायचं? अभ्यास करायचा, सावलीच घेऊन फिरा. इज इट लाईक दॅट? नो. हे फक्त प्रभू करू शकतो. ओनली डिवाइन थिंग्स कॅन हॅपन. थ्रू डिवाइन थिंग्स कॅन हॅपन. आणि म्हणून अमराम हा कोणता पिता ठरला? चौथा. देवाच्या योजनेमधली त्याची भूमिका फार प्रॉपरली त्याने प्ले केला. 5वा मुद्दा, अमरामाचे पालकत्व देव केंद्रित होते. द पेरेंटिंग ऑफ Amram and the Yochebed were the Christ or the God centered. म्हणा, माझा परिवार
हे ख्रिस्त केंद्रित आहे. मी माझ्या लेकरांना, माझ्या मागे म्हणा, मी माझ्या लेकराला ख्रिस्त केंद्रित वातावरणामध्ये वाढवतो. खरंच वाढवत आहे का? अनुवाद 6:7 बघा. ज्या गोष्टी मी आज तुला बजावून सांगत आहे त्या तुझ्या हृदयात ठसव आणि त्या तू आपल्या मुलाबाळांच्या हृदयावर मनावर बिंबव. हा. आणि घरी बसलेले असताना, मार्गाने चालत असताना, निजताना, उठताना त्याविषयी बोलत जा. काय म्हटलं इथे? म्हणजे अम्रामाने आपल्या मुलांना देवाची भीती, ब्रदर्स सिस्टर्स ऐका, आणि विश्वासाचा वारसा दिला. काय हो, मला खूप कमी अशा आईबाप दिसलेत जे आपल्या लेकरासंगती बसून बायबल वाचतात, त्यांना बसवतात आणि त्यांना शिकवतात बायबलमध्ये काय स्टोरीज आहेत, काय वचन सांगते. फार कमी आहेत अशा आईबाप. असे पेरेंट्स आता आम्हाला पाहावयास नाही मिळत. मी तुम्हाला एक सांगू, एक वारसा जर तुम्हाला सेट करायचा असेल, इफ यू वॉन्ट टू सेट अ लेगसी, बी ग्रेट एक्झाम्पल बिफोर युअर चिल्ड्रन. तुमच्या लेकरांपुढे एक आदर्श बना. हॅव युअर पर्सनल डिवोशन अलॉंग विथ युअर चिल्ड्रन्स. त्यांचं बायबल वाचन तुमच्यासमोर झालं पाहिजे आणि त्यांना देवाची भीती बाळगायला शिकवा. लेकरू शाळेतनं पेन्सिल घेऊन आला दुसऱ्याची उचलून, कंपास आणलाय, डब्बा आणला, कहर केला, बॅगच घेऊन आला. किती छान लेकरू आमचं, आम्हाला त्रासच देत नाही, पैसे खर्च करू देत नाही. बाळा खूप छान. बाळा जेव्हा तुमच्या गळ्याला फास लावेल तेव्हा कळेल बाळाने मोठा घोळा केलेला आहे. मोठा घोळ त्यांनी करण्याआधी आत्ताच बाळाचे कान पिळा, त्याला देवाचं भय शिकवा. त्याला हे सांगा, एखाद्याला का रे असं पण नाही म्हणायचं, काहीतरी उचललं तर सॉरी म्हणून परत द्यायचं. रस्त्याने तुम्ही, आणि समजा तुम्ही बाजारात गेलात MG रोडला, तुम्हाला MG रोडमध्ये 2,000 रुपये सापडले. तुम्ही तुमच्या लेकरांनी दोघांनी एक्झॅक्टली संगतीच बघितले ते पैसे. गेलात शॉपिंगला, 2,000 रुपये तुमच्या समोर आहेत पण तुमचे नाहीत. जर तुम्ही ते घेताल आणि शॉपिंग करताल, पोरगं आणि पोरगी उद्या तेच करणार. पण तुम्ही जर घेताल आणि म्हणताल हे कोणाचे आहे, तो गर्दीत कोणी पण उभं राहिलं आमचे म्हणून, पण देऊन टाका, तुमचे नाहीत ना, तुम्ही का घेताय? एक एक्झाम्पल सेट करताय लेकरांपुढे. माझ्या आईने, माझ्या बापाने ते पैसे आपले नव्हते, घेतले नाही, ते देऊन टाकले, ते पण तसंच करेल. बाजारात गेलात, ॲपल घेताय, लेकरू बघत्या आई ॲपल निवडती, एखादे ॲपल तुम्ही लगे पिशवीत पण टाकलं, निवडता ते पण बघतं लेकरू, एक एक्स्ट्रा टाकलंय पिशवीत, जे की आपलं ऑलरेडी नाही आहे. लेकरू पण तसंच करणार. साध्या गोष्टीत बरं का, परंतु खूप मायना आहे त्याला, खूप इम्पॉर्टन्स आहेत. भविष्यामध्ये तुम्ही कोणतं जनरेशन घडवताय, मग काय सेट करताय एक्झाम्पल तुमच्या लेकरांसाठी समोर बघा. म्हणजे पालकांनी आध्यात्मिक जबाबदारी मुलांच्या भविष्यावर प्रभाव टाकणारी असते. पालकांची, बापरे, पालकांची आध्यात्मिक जबाबदारी. म्हणजे मी हे म्हणतो, योखबेद आणि अम्राम यहोवाचं भय मानणारे होते आणि ते देवाच्या भयात होते. म्हणूनच मोशे, अहरोन आणि मिर्याम देवाच्या भयामध्ये देवाचे चांगले दास आणि दासी बनल्या. 5 गोष्टी ज्यावर आपण फोकस करू शेवटच्या, मग आपण प्रार्थनेकडे जाऊया. अम्रामाच्या जीवनातून 5 मुख्य धडे आम्ही शिकतो. वडिलांनो ऐका, तुम्हाला पण शिकायचं आहे ते. नंबर 1, विश्वास भयावर विजय मिळवतो. इब्री 11:23 जे आम्ही वाचलं, परत एकदा वाचूया. विश्वास भयावर विजय मिळवतो. फेथ ओव्हरकम्स द फिअर ऑफ द स्नेअर ऑफ द वर्ल्ड. मोशे हिब्रूज जन्मल्यावर 11:23 येस. मोशे जन्मल्यावर त्याच्या आई बापांनी विश्वासाने त्याला 3 महिने लपवून ठेवले. कशाने लपवून ठेवले? विश्वदादांकडं. कशाने? म्हणा, विश्वासाने. का विश्वास ठेवला? आम्हाला माहित आहे की आमचा देव आमच्या मुलाचं हित करणार आहे, त्याला मरू देणार नाही. हॅलो आई वडिलांनो, मला तुम्हाला हे म्हणायचं, वडिलांना स्पेशली, की तुम्ही विश्वास ठेवा. तुम्ही तुमच्या मुलांना जे पाहू इच्छिता ते तसे बनणारच नक्की, परंतु त्याही पलीकडे जाऊन देवाचं काम ते करणार आहेत. हॅव फेथ ऑन गॉड. नंबर 2,
देवभक्ती पालक संपूर्ण पिढी बदलू शकतात. माय गुडनेस, द गॉडली पेरेंट्स कॅन चेंज द जनरेशन्स. द गॉडली पेरेंट्स, व्हॉट इट इज? प्रोव्हर्ब्स 23:6, नीतिसूत्रे 22:6. नीती 22:6. याकरिता मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, हं, म्हणजे वृद्धपणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही. बघा, प्रभूची इच्छा ही आहे, तुमच्या लेकराने वृद्ध बनावं, म्हातारं बनावं, परंतु कशात? गॉडली वेजमध्ये. तुमच्या लेकरांची वचने पाठ पाहिजेत, तुमच्या लेकरांच्या मुखामध्ये देवाचे गीतं पाहिजेत. तुमची लेकरे नेहमी तो विचार करावं त्यांनी अभ्यासानंतर फक्त परमेश्वराचा, किंवा वेगळं काय करतात का? आज आई वडील जबाबदार आहेत त्याला. लेकरं बायबल वाचत नाही, लेकरं चर्चला येत नाही, तुम्ही जबाबदार आहात. बिंग अ पेरेंट्स. घरी लेकरू बायबल वाचतंय का, प्रार्थना करतंय का, देवाचे गीतं ऐकतोय का, तो स्तुती आराधनेमध्ये सहभागी होतोय का, हे चेक करा. बिंग अ पेरेंट्स ते करा. आणि वचनामध्ये म्हटलंय, देवाला तुमच्या लेकराला म्हातारं बघायचं आहे. म्हणा, माझ्या मुलांची मुले माझ्या दृष्टीस पडतील. म्हणा, माझ्या मुलांची मुले दृष्टीस पडतील. तुम्ही खापरपंजी किंवा पंजे बना. बघा, लेकरं तुम्ही बघू शकाल देवाच्या गौरवासाठी. तिसरी गोष्ट आम्ही शिकतो अमरामाच्या लाईफमधनं, ती म्हणजे ही, देव सामान्य लोकांद्वारे महान कार्य करतो. 1 कोरिंथ 1:27, 1 Corinthians 1:27. God does the great things from the very ordinary people. How it is? तरी ज्ञानास लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडले. कोणाची निवड केली देवाने? मूर्खांची निवड केली. का मूर्खांची निवड केली? ते मूर्ख नव्हे बरं का, ज्यांना काहीच कळत नाही, काय सांगितलं तरी. का असं पाळक साहेब म्हटले तर, नाही मी मूर्ख आहे त्याच्यामुळे मला कळत नाही. मग शहाणे बना. हाऊ लॉंग यू हॅव टू बी द फुलिश. देवाने मूर्खांना निवडले यासाठी की, आता बघा, तुम्ही आणि मी आता भक्ती करतोय, बाकीचे लोक म्हणतात काय मूर्ख लोक आहे ते, काय करत बसा संडेच्या दिवशी. पण त्यांना माहीत नाही आहे यामध्ये काय रहस्य दडलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणजे बघा, अमरामाची निवड देवाने केली एक महान कामासाठी. चौथी गोष्ट आम्ही शिकतो अमरामा जीवनामधून, ती ही, धैर्याने घेतलेले निर्णय देवाच्या योजनेला पुढे घेऊन जातात. आमेन. यहोशुवा 1:9, पटकन यहोशुवा 1:9 मध्ये काय म्हटले बघा. मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नकोस, कचरू नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. इथे यहोशुवाला देवाने, आता मोशेचा मृत्यू झाला, थोडा वेळ लक्ष द्या माझ्याकडे. मोशेच्या मृत्यूनंतर इस्रायल लोकांना कुणीतरी पुढारी हवाय म्हणून देवाने काय केलं, यहोशुवाला नेमलं. आणि यहोशुवा पुढारी बनला आणि मोशेनंतर तो एक चांगला बेस्ट लीडर बनू शकला. केवळ हे वचनामध्ये म्हटले, त्याचं लक्ष देवाच्या वचनावरती होतं. धैर्याने घेतलेला निर्णय, त्या निर्णय घेतला की मी देवाचं काम करेल. खूप कमी लोकांना माहिती आहे की यहोशुवाचं कॅरेक्टर हे असं म्हणतात मोशेपेक्षा खूप पॉवरफुल होतं. बिकॉज यहोशुवा देवासंगती खूप जास्त वेळ घालवायचा मोशेपेक्षा देखील. And God made him great leader. And the last thing that we learn from the life of Amram is, मुलांना देवाचे मार्ग शिकवणे. वडिलांनो, आयांनो पण ऐका, मुलांना देवाचे मार्ग शिकवणे हीच महान सेवा आहे. स्तोत्र 78 आणि वचन 4, Psalm 78:4. To teach a children's the godly way is the great ministry ever. त्या गोष्टी आम्ही त्यांच्या वंशजापासून गुप्त ठेवणार नाही, तर परमेश्वराची स्तुत्य कृत्ये, त्याचा पराक्रम आणि त्याने केलेली अद्भुत कृत्ये पुढच्या पिढीला सांगू. आमेन. आता अमरामाचे नाव जरी आम्हाला बायबलमध्ये फार वेळा आढळत नाही, परंतु त्याचा प्रभाव अतिशय मोठा होता. वडिलांनो, त्याचा विश्वास, त्याचं धैर्य, त्याचा देवावरचा भरोसा फार महत्त्वाचा होता. आणि त्यामुळे तो मोशेसारखा, अहरोना समान आणि मिरियाम सारखे लेकरं घडू शकला. एकच मला म्हणायचं आहे, नीतिमान पुरुष, नीतिमान पिता आपल्या पाठी मागे नीतिमान वारसा राखून ठेवतो आणि पिढी तयार करतो. शेवट करूया ते वचन वाचून आपण
नीतिसूत्रे 20 आणि वचन 7. येस, लास्ट जो नीतिमान मनुष्य सात्विकपणे जो चालतो नीतिमान मनुष्य सात्विकपणे किंवा खरेपणाने चालतो त्याच्या मागे त्याची मुले धन्य त्याच्या होतात. मागे त्याची मुले धन्य होतात. बायबलमध्ये कॅरेक्टर आहे ऊस देशामधला, कोणाला माहिती आहे? ऊस देशामध्ये त्याच्यासारखा धार्मिक, सात्विक, सरळ मनाचा कोणी नव्हता. आणि ही जोब, अय्यूब हे ना, वचनामध्ये म्हटले तो आपल्या मुलांच्या संख्येइतकी, ऐका, अर्पणे दररोज देवाला करायचं. म्हणजे मुलांच्या वतीनं बाप मध्यस्थी करतोय. प्रभू यदा कदाचित मुलीकडनं पाप घडलं, प्लीज फॉरगिव्ह देम. नित्य नेम होतो ऑफरिंग करायचं डेली. ही इज टू डू दॅट. आणि काय म्हटलंय? देव साक्षी देतो. वाचावर एक वचन, इयोब 1:1. ऊस देशात एक पुरुष होता, हा, त्याचे नाव इयोब असे. ऊस देशात एक पुरुष होता. म्हणा, एक पुरुष होता. मी पुरुषांना सांगते आज पितांचा दिवस आहे आज. प्रभू तुम्हाला काय म्हणत आहे? एक पुरुष होता. पुढे त्याचे नाव इयोब असे त्याचं होते. नाव इयोब असे होते. तो सात्विक व सरळ होता. कसा होता? म्हणा, मी, पुरुष वर्ग म्हणतील, मी एक सात्विक, सरळ, देवाच्या भयातला पिता आहे. आमेन. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे देवाकडे प्रार्थना कराल ना, एक गॉडली जनरेशन विल राईज अप. यू विल सेट अ ग्रेट एक्झाम्पल ॲज अ गॉडली लेगसी विल कीप फॉर युअर चिल्ड्रन्स, युअर अपकमिंग जनरेशन्स. आणि बघा, त्यातून देवाचं गौरव होणार आहे. प्रभू आम्हाला ह्या वचनाद्वारे ब्लेस करू. आपण प्रार्थना करूया. स्वर्गीय बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझा आभार मानतो. किती थोर तू आहेस प्रभू. देवा, नीतिमान पुरुष हा सात्विकपणे चालतो आणि तो त्याच्या पाठीमागे आशीर्वादित पिढी तयार करतो, जी धन्य त्याला म्हणते. आज देवबापा, अमरामाविषयी आम्ही शिकलो प्रभू की तू कशा प्रकारे अमरामाची निवड केलीस. अमरामाने देवबापा मोशेला लपवून ठेवलं. देवा, त्याने मोशेसारखा महान पुढारी, संदेष्टा, अरोना समान महायाजक, मिरियमसारखी संदेष्टी देवापा त्याने रेज केली. प्रभूची कृपा देवा, जो फेवर अमरामावरती होता देवा, तोच फेवर आज आमच्या वडिलांवरती असू दे. देवा, आमच्या वडील वर्गांवरती परमेश्वर असू दे, जेणेकरून प्रभू देवापा आम्ही आमचे लेकरे मोशे समान देवा एक चांगले पुढारी बनू आणि देवा त्याद्वारे तुझं गौरव तू करून घे. प्रत्येकाला तो आशीर्वाद दे प्रभू. आमचं जीवन तुझी महती वाढणारे असू दे. तुला गौरवित, तुला धन्यवाद देत प्रार्थना येशूच्या महान नावे करतो पित्या, तू ऐक. आमेन. Thank you for watching this broadcast. If you have been blessed by this message, we encourage you to donate for this ministry. Your generous donations will help us to spread the gospel of His kingdom and make a real difference in the lives of the people. You can send your gifts and donations on the following bank account or through the QR code given below. Bashan Catholic Cooperative Bank Limited. Account number 5010000374277. IFSC code BACB 0000123. Shekinah Ministries.